Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 5th subject English topic The Golden Touch. विद्यार्थ्यांनो, आज आपण या ठिकाणी एक सुंदर अशी स्टोरी या ठिकाणी लर्न करणार आहोत. तर या स्टोरीचं नाव आहे द गोल्डन टच, म्हणजे सोनेरी स्पर्श. लिसन केअरफुली अँड रीड विथ मी. लक्षपूर्वक ऐका आणि माझ्याबरोबर वाचा. तर विद्यार्थ्यांनो, या स्टोरीमध्ये आपल्याला 4 कॅरेक्टर दिलेले आहेत. कॅरेक्टर्स म्हणजे पात्र. मग याच्यात कोणकोणते कॅरेक्टर आहेत? फर्स्ट आहे किंग मिदास, हा आहे राजा. मेरी गोल्ड, ही आहे राजकन्या. अ स्ट्रेंजर, एक अनोळखी व्यक्ती. आणि अ सर्वंट, एक सेवक. तर असे हे 4 कॅरेक्टर या स्टोरीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मग या ठिकाणी आता या स्टोरीला मी या ठिकाणी स्टार्ट करत आहे. या स्टोरीमधला फर्स्ट सीन आहे. सीन फर्स्ट म्हणजे दृश्य पहिलं आहे. किंग मिदास इज सिटिंग इन द डार्क सेलर. हा जो किंग मिदास आहे हा आपल्या तळघरामध्ये बसलेला आहे. सेलर मीन्स तळघर. ही इज काउंटिंग हिज गोल्ड. आणि त्या ठिकाणी बसून तो सोन्याची नाणी ही तो त्या ठिकाणी मोजत आहे. या ठिकाणी हा किंग मिदास आहे आणि हा या तळघरामध्ये बसून ही जी सोन्याची नाणी आहे ही या ठिकाणी तो मोजत आहे. तर हे आहे या ठिकाणचं सीन फर्स्ट. मग आता या ठिकाणी या राजाने या ठिकाणी जे कॉन्व्हर्सेशन केलेलं आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. मग किंग या ठिकाणी सांगत आहे, व्हॉट अ लॉट ऑफ गोल्ड आय हॅव. अरे, माझ्याकडे किती सोनं आहे. बट आय विश आय हॅड सम मोअर. परंतु माझी अशी इच्छा आहे की मला यापेक्षाही अधिक सोनं माझ्याकडे असलं पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. अ स्ट्रेंजर एंटर्स. हा किंग मिदास या ठिकाणी स्वतःशीच बोलत असतो किंवा मनातल्या मनात बोलत असतो. तर अचानक त्या ठिकाणी एक स्ट्रेंजर येतो. हाय स्ट्रेंजर म्हणजे एक अनोळखी व्यक्ती. तो त्या ठिकाणी येतो. हू आर यू. मग हा किंग मिदास त्याला म्हणतो की हू आर यू, तू कोण आहेस. स्ट्रेंजर म्हणतो, आय एम अ फ्रेंड, मी तुझा मित्र आहे. किंग, हाऊ डिड यू गेट इन. मग किंग त्याला विचारतो की तू आतमध्ये कसा आलास. द डोअर इज लॉक. डोअर तर लॉक आहे, मग तू आतमध्ये कसा आलास. स्ट्रेंजर, लॉक डोअर कॅन नॉट कीप मी आऊट. कोणताही लॉक दरवाजा या ठिकाणी या लॉक दरवाजातून मी आत येऊ शकतो. व्हॉट अ पाईल ऑफ गोल्ड यू हॅव देअर. मग तो जो स्ट्रेंजर आहे तो त्या राजाला म्हणतो की व्हॉट अ पाईल ऑफ गोल्ड, किती सोनं आहे तुमच्याकडे. यू हॅव देअर, यू मस्ट बी व्हेरी रिच. तो स्ट्रेंजर म्हणतो की तुमच्याकडे खूप सोनं आहे आणि तुम्ही कसे आहात, श्रीमंत आहात. रिच म्हणजे श्रीमंत. किंग, बट आय वॉन्ट मोअर. परंतु किंग म्हणतो की परंतु मला अजून सोने हवे आहे. आय वॉन्ट टू बी रिचर. मला अधिक श्रीमंत व्हायचं आहे. इट हॅज टेकन मी मेनी इयर्स टू गेट ऑल दिस गोल्ड. हे सर्व सोनं जमा करण्यासाठी मला भरपूर वर्ष लागली. आय वॉन्ट टू गेट मोअर गोल्ड क्विकली. माझी अशी इच्छा आहे की मला क्विकली, तात्काळ, लवकरात लवकर सोनं हे मिळालं पाहिजे. स्ट्रेंजर, व्हाय डू यू लव इट सो. मग तो स्ट्रेंजर त्या किंगला म्हणतो की तुम्हाला सोनं का आवडतं. किंग, व्हाय एव्हरीवन लव्स गोल्ड. का म्हणजे सोनं हे प्रत्येकाला आवडतं. इट मेक्स यू रिच. आणि ज्याच्याकडे सोनं असतं तो श्रीमंत असतो. आय लव टू सिट इन दिस डार्क सेलर. मी नेहमी या तळघरामध्ये येतो आणि हे सोनं पाहून या ठिकाणी आनंदित होतो. अँड लुक ॲट ऑल माय गोल्ड. आणि हे जे माझं सोनं आहे या माझ्या सर्व सोन्याकडे पाहतो आणि मी या ठिकाणी आनंदाने राहतो. स्ट्रेंजर, इन युअर गार्डन आर फ्लावर्स अँड गोल्डन सनशाईन. मग तो स्ट्रेंजर म्हणतो त्या किंगला की तुमचं जे गार्डन आहे या गार्डनमध्ये
सुंदर सुंदर अशी फुलं आहेत आणि त्याचबरोबर सुंदर असा चकाकणारा सनशाईन म्हणजे सूर्यप्रकाश आहे. दे आर फॉर मोर ब्युटिफुल आणि तेही कसं आहे, खूप सुंदर आहे. किंग नॉट टू मी. मग तो किंग म्हणतो, नाही नाही, आय लाईक टू बी हिअर. मला मात्र ते नाही आवडत, मला सोनं आवडतं. वेअर एव्हरीथिंग इज मेड ऑफ रिअर गोल्ड. जे खरं सोनं आहे तेच मला आवडतं. आय विश दॅट एव्हरीथिंग आय टच वूड टर्न टू गोल्ड. माझी अशी इच्छा आहे की मी ज्याही वस्तूला टच करेल, स्पर्श करेल, ती वस्तू सोन्याची झाली पाहिजे. अशी इच्छा किंग त्या ठिकाणी व्यक्त करतो. स्ट्रेंजर दॅट इज अ स्ट्रेंज विश. मस्त स्ट्रेंजर म्हणतो त्या राजाला की तुमची तर विचित्र अशी इच्छा आहे. आर यू शुअर. तुम्हाला खात्री आहे का? यू वॉन्ट टू टर्न एव्हरीथिंग यू टच टू गोल्ड. तुम्हाला खात्री आहे का की तुमची इच्छा आहे की तुम्ही कोणत्याही वस्तूला स्पर्श केला तर ती वस्तू सोन्याची बनली पाहिजे. किंग म्हणतो यस यस आय एम शुअर. हो हो, अगदी खात्रीने. एव्हरीथिंग मेड ऑफ गोल्ड. प्रत्येक गोष्ट ही सोन्याची बनली पाहिजे. आय वुड बी सो हॅप्पी. आणि मी त्यामुळे खूप आनंदी होणार आहे. स्ट्रेंजर देन यू शॅल हॅव यू विश. मग त्यावेळेस स्ट्रेंजर म्हणतो की ठीक आहे, तुझी इच्छा पूर्ण होईल. टुमॉरो मॉर्निंग. उद्या सकाळी तुझी इच्छा पूर्ण होईल. ॲट सनराईज यू शॅल हॅव द गोल्डन टच. टुमॉरो मॉर्निंग दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्योदय होतो त्यावेळेस यू शॅल लव द गोल्डन टच. तुझी जी इच्छा आहे गोल्डन टचची, म्हणजेच कोणत्याही वस्तूला टच केलं की ते सोन्याचं बनेल, अशी जी इच्छा आहे ही उद्या सकाळी पूर्ण होईल. किंग थँक्यू सो मच ओ स्ट्रेंजर. किंग त्या स्ट्रेंजरचे आभार मानतो आणि त्याला थँक्यू म्हणतो. स्ट्रेंजर डू नॉट थँक मी. मग तो स्ट्रेंजर म्हणतो की मला थँक्यू म्हणू नका. परहॅप्स यू विल बी सॉरी. कदाचित तुम्हाला कधीतरी सॉरी म्हणायची वेळ पडेल. किंग ओ नो इट इज अ ड्रीम कम ट्रू. तो म्हणतो नाही नाही, असं कधीच होणार नाही. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे या ठिकाणी हे किंग मिदास आणि स्ट्रेंजर यांच्यामधलं कॉन्व्हर्सेशन या ठिकाणी त्यांनी सीन फर्स्टमध्ये हे या ठिकाणी कॉन्व्हर्सेशन हे एक्सप्लेन केलेलं आहे. तर या दोन व्यक्तींमधलं कॉन्व्हर्सेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. या पुढील सीन सेकंड हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.